अशोक खरातच्या बोंदुगिरीवरती आता साधू महंतांनी देखील संताप व्यक्त केलाय। अशोक खरात हा ज्योतिषी नाही, तांत्रिक मांत्रिक नाही, त्याचा आणि अध्यात्माचा काहीही संबंध नाही अशी तिखट प्रतिक्रिया नाशिकच्या साधू महंतांनी दिली आहे। कुंभनगरी नाशिक आणि साधू महंत यांची बदनामी होत असल्यामुळे साधू महंतांनी नाराजीही व्यक्त केलेली आहे। साधूंचा मुखवटा धारण करून बोंदुगिरी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी नियमावली तयार केली जाणार आहे। अखिल भारतीय संत समितीने आयोजित केलेली राष्ट्रीय स्तरावरील संतांचं संमेलन 4 आणि 5 एप्रिलला नाशिकमध्ये होणार आहे आणि देशभरामधील 300 साधू महंत हे सहभागी होणार आहेत आणि यामध्ये बोंदू साधू महंत या विषयावरती मंथन देखील करणार आहेत। नाशिकच्या साधू महंत यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। पाहूयात। आता नाशिकच्या साधू महंतांमधनं उमटत आहेत आपल्याबरोबर महंत सुधीरदास पुजारी, भक्तिचरणदास आणि भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले आहेत। काय तुमची सध्याचे वातावरण आहे? जो दावे केले जात आहेत, स्वयंघोषित तो कॅप्टन होता, स्वयंघोषित तो ज्योतिषी होता, काय मत आहे? भगवद्गीतेमध्ये म्हटलंय की हे जे अघोर कर्म आहे, हे अघोर कर्म अशास्त्रीय स्वरूपामध्ये ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला चैतन्य प्रकृती ही आपल्याकरते उलट दिशेने वाटचाल करायला सुरुवात होते आणि आपण पाहिलं असेल की ते माननीय मुख्यमंत्री महोदय, माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना ज्या वेळेला पूजा चालली होती त्या मंदिरामध्ये, काय नाव आहे ते, ईशानेश्वर काय मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये कोण पुरोहित त्यांनी बोलवले होते, म्हणजे असं कॉन्ट्रॅक्ट दिल्यासारखं एखादं काम करायचं आणि ती जी व्यक्ती होती ॲटलिस्ट ते तरी शास्त्रशुद्ध मंत्र म्हणणारी तिथे असावी। त्या जज्जाग्रतो नावाचा जो अध्याय त्यांनी म्हटला त्या अध्यायामध्ये मी अगदी काळजीपूर्वक ऐकलं आणि ते आपल्या एबीपी माझावरतीच मी ते पाहिलेलं होतं। 10 मंत्र जी पहिल्या अध्यायाची तिथे मी ऐकली, त्यामध्ये 20 ते 22 चुका होत्या। अशा पद्धतीने वैदिक कर्म देखील अशास्त्रीय, तांत्रिक कर्म देखील अशास्त्रीय पद्धतीने केल्यामुळे हा सर्व एक आमच्या स्थानाचा, आमच्या नाशिकचा हा जो एक नावलौकिक कारण नसताना वास्तविक तो नाशिकचा नाहीये, तो नाशिकचा नाहीये, त्याचं ऑफिस या ठिकाणी त्यांनी चालवायला घेतलेलं होतं। तो जे करत होता तो पूजा विधीचा भाग होता असं त्याचं वारंवार सांगणं आहे। नाही, असली कुठली पूजा, अघोर प्रथेमधली काही पूजा जर कोणी कोणाच्याही पद्धतीने करायला लागलं तर त्याला पूजा ही सात्विक आहे। पूजा संगतीकरण दानेषु अशी संज्ञा आलेली आहे पूजेचा संज्ञा, आणि पूजा प्रकाश नावाचा ग्रंथविधी आहे, त्यानुसारच सर्व पूजन चालत असतं। अशास्त्रीय पूजन आहे हे सर्व। कुंभमेळा तोंडावर आहे आणि अशा पद्धतीने ज्योतिषाचार्य म्हणा किंवा साधू महंत, तुमची नेमकी काय भावना आहे? मैं तो सर्वप्रथम सभी मीडिया बंधुओं से मैं निवेदन करूंगा, जो अशोक खरात को आप बाबा कह के संबोधन करते पेपर से मीडिया में आता है, ये बिल्कुल सरासर गलत है। और दूसरी बात, हमारे जो परंपरा के है, जैसे परम पूज्य महंत जी बताए, ये कहीं ना कहीं ये हमारे अखाड़ा में चाहे परंपरा में ऐसे कहीं हम लोग किसी को ऐसे ये नहीं करते हैं। और जो आपने को स्वयं घोषित बाबा कहता है, कहीं हमारे अखाड़ा उसको कहीं समर्थन करता है नहीं है, क्योंकि न करने वाला भी नहीं है। और आज जो समाज में जो विकृत आज फैलाया जा रहा है, तो ये पूरे महाराष्ट्र जिसका आज बदनाम हो रहा है। और आने वाला सिंहस्थ कुंभ मेला है 2027 में, कहीं इसी प्रकार कोई ना कोई जब होगा तो हम समझता हूँ हमारा कुंभ मेला ही बदनाम होगा। तो कुंभ मेला के साथ साथ पूरा नासिक और महाराष्ट्र बदनाम हो रहा है। मैं तो यही कहूँगा, हमारे अखाड़ा की ओर से सब लोग यही मांग है, जे कहीं वो गलत किया, जो प्रकार दुष्कर्म किया है, तो वो कानून तरीका से उसकी दंड मिलना चाहिए। और माननीय मुख्यमंत्री, हमारे डीजी साहब, एसएससीपी साहब जो प्रकार आज उसकी उगड़ करके पूरे समाज को ये दिखाए, मैं समझता हूँ बहुत अच्छा कर रहे हैं। और हमारे आने वाला कुंभ मेला को देखते हुए हमारे अखाड़ा परिषद और अखाड़ाओं ने पूरा उसके संपूर्ण विरोध करते हैं और यही अनुरोध करेंगे, बाबा कहे कि आप उसको कहीं आपके मीडिया माध्यम से नहीं दिया जाए। करेंगे मतलब क्या करेंगे? विरोध यही करेंगे जी भाई, जब कहीं ऐसे संत कोई समाज में आगे करता है तो उसको भी विरोध करेंगे। और ये जो आज अशोक खरात किया है उसका संपूर्ण हम निषेध करते हैं। अखाड़ा वाले इसको मान्यता नहीं देते, ना अखाड़ा वाले इसके शब्द की जो है, तो जो आज प्रचार हुआ है हम उसका विरोध करेंगे। आपलं काय मत आहे संपूर्ण या प्रकरणाशी? असं आहे की धर्म आणि पाखंड या दोन वेगळ्या गोष्टी आहेत।
हे पूर्णपणे धर्माच्या नावाखाली पाखंडीपणा हा चाललेला आहे. आणि या साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये, की ज्या महाराष्ट्राची जडणघडण साधू संतांनी पूर्णपणे श्रद्धेने केली आणि त्याचबरोबर अंधश्रद्धेला चाप लावला, अशा संतांच्या महाराष्ट्रामध्ये अशी भोंदूगिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. 4 आणि 5 तारखेला नाशिकमध्ये राष्ट्रीय संतांची परिषद संपन्न होते आणि देशभरातले 300 राष्ट्रीय स्तरापासूनचे सगळे साधू महंत नाशिकला येणार आहेत. आम्ही या ठिकाणी सगळ्या साधू महंतांना विनंती करणार आहोत की समाजाचं प्रबोधन करण्याकरता तुम्ही नियमावली कृपा करून तयार करा, की जेणेकरून आपले खरे संत हे वेगळे असतील आणि संतांच्या नावाखाली, अध्यात्माच्या नावाखाली असा जो काळा बाजार लोक मांडतात त्यांना उघडं पाडलं गेलं पाहिजे, त्यांना अद्दल घडवली गेली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.